बुडूस्थाळ झालाय आणि वंश काय वाढना पूर्णपणे ह्यानं कर्म केलं होतं आधी आणि ती कर्माचं फळ ह्याला निश्चितच मिळतंय. आणि कर्म ह्याच्या निमित्तानं नाही आणि त्यानं लोकांच्या जमिनी खाऊन लोणी खाऊन सुधी घ्यायचं. वंश वाढना, तुझा वंश का वाढना, तर कर्माचा फेरा कुठेच चुकला नाही. आणि कर्म लिहिलेलं कसं आहे ही महत्त्वाचं नाही, आणि तो कर्म कसं केलंय ही महत्त्वाचं आहे. आणि बुडूस्थाळ हा होऊन कसा दिसत नाही. अहो बुडूस्थाळ ही पूर्णपणे हे कसं असतंय तर ह्याचं जमिनी खाल्ली ह्यानं आणि असं ह्यानं लोकांना लय छळलं. रानं फिनं ह्याही नावावरती करून घेतली. नावावरती रानं केल्यानंतर ह्याला कामावर जा इतकं 10 रुपये 30 रुपयेपासून कामं केली आणि 30 रुपये काम मोठ्या मोठ्या जमिनी घेतल्या, मोठं मोठं बंगलं बांधलं. आणि जमिनी बांधल्यानंतर पुन्हा याला ह्याचा सगळं मस्तपैकी झालं. पाक बंगल्यावरती बंगला, इमारतीवरती इमारत चढवली आणि पूर्णपणे ह्याला वंशच वाढना. पुन्हा हाय असं जमीन जायदाद ही खाली राहिली, काही जाताना घेऊन गेलं नाही. आणि वंश का वाढना ही ह्यानं सगळं कर्म केलं होतं. ते कर्म सगळ्याला दिसत होतं. आणि कर्म कशामुळं केलं तरी आपलं असं झालं होतं. त्यानं सगळं लय छळलं लोकाला. ती छळलं मोडून ह्याला काय वंश वाढना, ह्याचं सगळा बुडूस्थाळ झाला. आणि बुडूस्थाळ झाला ह्याला कोण आता ध्यान द्यायला मागं नाही. आता त्याला ह्याचं म्हातारपण आता ह्याला कोण सांभाळायला आहे कामं. ह्याला जमीन फिमीत 20-25 एकर जमीन आहे, घर आहे, 30-35 लाखाचं घर आहे. त्याच्यामध्ये पण ह्याला बुडूस्थाळ झाला आहे, कोणच सांभाळायला नाही मागं. तर ह्या जमिनीचाही काय उपयोग. आणि ह्यानं कर्म केलं होतं त्याचं कर्म फेडतंय. आणि ती फेडलेलं कर्म त्याच्या भोगानुसार ती भोगतंय. कर्म ही कोणाला पण येत नाही. ह्यानं कसं कर्म केलं होतं आणि कसं नाही महत्त्वाचा मुद्दा हे प्रश्नाचं उत्तर असावं. ते उत्तर मी तुम्हाला देतो आता. आणि पूर्णपणे ह्याचं होऊन चालला होता रस्त्यावरून. आणि जमिनी फिमिनी सगळं जायदाद फेब्यात हरपलं. आणि कष्ट पाक सकाळपारी 7 वाजल्यापासून संध्याकाळी 10 वाजता कामं करून घेतली. आणि ह्याला छळलं. पोटाला सुद्धा पोटभर खायला लागलं तर खाल्ल्यानंतर भाकर अर्धाभर तास सुधी 9-15 मिनटं सुधी बसून दिलं नाही. उठलं गेलं की कामाला झोपल्यानंतर पुन्हा त्याला ही पूर्ण ही व्यस्त झाला. ती ह्याच्या कामाला लावायचं आणि ही ह्याच्या व्यस्त इकडं कर की, इकडचं काम कर की. ती निमं राखलंय काय गावात सगळं वाढलंय. आणि ही नीट खुरपून घ्या पूर्णपणे. पूर्णपणे घ्या. उरका कामं उरका. पुन्हा त्याला सऱ्या गणीस काढल्या. आणि पैसे गणीस 300 रुपये हजेरी, तिथं 30 रुपये पहिल्या जमान्यामध्ये दिली हजेरी. आणि कर्माचा फेरा ह्याच्याकडतीच बराबर फिरला. आणि जमीन 35-40 एकर जमीन आहे, 35-40 लाखाचा बंगला आहे, 30-35 लाखाची गाडी फॉर्च्युनर, सगळं केलंय. इमारत केली, बिल्डिंग होऊन चढवली, सगळं व्यवस्थित केलं. पैसा आहे 30-35 लाख. मग त्याला ही थकल्यानंतर पूर्णपणे ही म्हातारा व्हायला लागला. आणि पैसा 35-40 लाख 9 कोटी रुपये जरी असलं तर निम्मं आयुष्यापर्यंत पुरतेलं. पण त्या पैशाचा काय उपयोग, जाताना तू स्वतः घेऊन जाणारच नाही. तर ही कर्म तुझा बुडूस्थाळ झाला. हे पूर्णपणे म्हणणारी माणसं असतात का ह्याचा बुडूस्थाळ झाला, वंश वाढला नाही, काय झाला नाही, हे कशामुळे म्हणते. तर ह्यांना काहीतरी ह्यांच्याकडून माहीत असल्याशिवाय म्हणू शकत नाही. ती पूर्णपणे ह्याचा कर्म कसा होता आणि कांड बघितलेला माणसाने. आणि तुम्ही बघता एक लाईक आणि एक सबस्क्राईब आणि बेल आयकॉन करायला विसरू नका. आणि नवीन एक इंस्टा आणि फेसबुक पेजला जाऊन फॉलोअर्स करा. होऊन केला होता मी संघर्ष. आणि ती झालेली माती आणि केलेला संघर्ष जाताना काहीच घेऊन गेला नाही पट्ट्या. आणि पट्ट्या म्हणून कसा चालणार नाही. आणि आपला संघर्ष हा चिमण्याच्या रूपात गेला. आणि मेल्यानंतर ह्यानं जित्यापणी काहीच खाल्लं नाही. आणि लोकाला लय छल्लं, कामं फिमं करून दिली नाही ती. आणि आता ह्याला बीपीच्या, शुगरच्या, झोपीच्या गोळ्याच्या रस्सारी झोप लागत नाही. त्याला झोप लागत नाही, चावलते रस्सारी पैसा बघून. काय तुझ्या पैशाला करायचं आहे, तो लोकाला सुखच लावलं नाही. आणि पैसा तुला कमवला, किती जरी कमवला तर तुला कमीच होता. आणि जमनी सगळं रानामध्ये उत्पन्न काढला. वर्षाला 30-35 लाखाचं उत्पन्न काढलं. आणि ते उत्पन्न काही कामाचं, लोकाला सुखच लागलं नाही. की घास खाता मागं पाती गणस उरका किती करता हो तुम्ही शानपणा. असं म्हणलं ना ह्याला खायला घासभरी देऊ, ऊन चमकतंय, थोड्याफार आपण कुल्फी आणू, थोड्याफार गार देऊ. अक्षरशः आपल्यात काम करते ते कशाला ह्याला थोडंफार सांभाळू. भुका लागलेले म्हणून जेवायला मागायचा संबंध नव्हता. जरी म्हणलं जेवला का नाही विचारलं नाही, त्याची परिस्थिती बिकट होती. त्याला बायको फिरकू नव्हती. आणि असं झालं होतं. ती उठल्यापासून आपलं समजून काम करत होता.
आपल्या समान ह्याला घासातला घास होऊन दिला नाही. काय उरक काम त्याची पगार काय आहे ती दिली, पण ह्याला म्हणला नाही चहा पी कब्बर घरचा. पण असं ह्यानंच आपला कर्माचा फोकस सूर्यासारखा चमकून नाही, सूर्यासारखा मावळत्या टायमाला बुलला आणि असाच बुडुस्ताळा झाला, वंश काय वाढला नाही. अशी म्हणणारी माणसं पूर्णपणे लांबची नाहीत. त्यांनी बघितलंय स्वतःहून ह्याचं कसं काय केलं, ह्यानं कांड केलं, कसं कर्म केला, कसं लोकाला लुबललं, कसं लोकाकडून पैसे घेतलं, कसं लोकाला छळलं, लोकाला कसं म्हणला की तू असा असा करतोय, तू असा असा करत नाही, तू आपला असाच तू जिंदगी गेली आणि पूर्णपणे तुझा जन्म असाच गेला आणि तू सापाच्या रूपात माणसात सुद्धा राहिला नाही. तू असाच कुत्र्याच्या रूपात गेला आणि पोटाला पोट भरून काहीच नाही आणि तुझी जिंदगी सगळी नरक बनली आणि बनलेली नरक जिंदगी तुझी होऊन पूर्णपणे काय सांभाळायला कोण नाही आणि तुझा पैसा कमवतो तेवढा तुला कमी झाला आणि कमवलेला पैसा तुझ्या जिंदगीला उपयोगी आला नाही. आणि पैसा हा सगळीजण कमवतील, पण तुझं नीतिमत्ताच नव्हती की एखाद्याचं दुःख बघून पैसा कसा तरी द्यावा. हे असा असा झाला होता आणि वाढलाच नाही असं म्हणणारी माणसं हे लांबची नसतात, जवळचीच असतात. त्यांच्या मनाजोगं नाही झालं का ही पूर्णपणे ही नशीब आहे. हो नशीब, नशिबात त्याच्या लिहिलं आहे ना, वंश वाढायचा आहे नाही वाढायचा, ह्याने जेमणी घेऊ, तुपासंग लोणी खाव, लोणी संग हे खाव, काय घेणं घेणं नाही देणं नाही. ह्यानं केलेला संघर्ष होता ती होऊन दिसत होता, पण पूर्णपणे ही संघर्ष दिसणाऱ्याला वाईट नजरेने दिसत होता. कर्म ही त्याच्या वाट्यानंच होतं, पण आपल्याला काय घेणं. तुझा वाढलाय ना, तू तुझ्या ताटातलं खा, माझा नाही वाढू दे. ही कर्मापुढं एखाद्याच्या तू जमिनी घे, सगळे जायदाद घे, पण एखाद्याला नशिबातच नसल्यावरती तू त्याला माहीतच नव्हतं ना. नुसतं निमताला पातन धरणीला भार आणि सांगायचा प्रयत्न केला होता तुमच्यापाशी खास. हे पूर्णपणे ह्यानं केलं होतं. मग छळ नाही तर काय फुकाफिकाट काम करता होय तुम्ही शेतीमध्ये. ही मग तुम्ही आळम डळम करताल की नाहीच माग बोलल्यावर, आणि पूर्णपणे बोलल्याशिवाय काम पूर्ण होत नाही. मग तुझ्या मतानंच म्हणल्यावरती मग ह्याला आज एक अर्धा एकर रान सगळी दगडं फिकडं यासायची, रस्त्यानं सगळी दगडं झाली ती, ही दगडं याचायची, ती दगडं इकडं रान सावार करून घ्यायचे, करायचं भिमुख लावायचा आहे, असं असं करायचं आहे, पाईपलाईन करायचं आहे, खुरपायचं आहे. मग तुझ्याच मतानं म्हणल्यावर ती मालक आहे ती नुसता पैसा देऊन खांगायला जाईल की. मग अशीच उगं मोठी होत नाहीत. लोकाला वाईट चितून स्वतः आपण कधी मोठं होत नसतं. ते वाय जरी चितली तर ती मोठी झाली, पण त्यांना खाली पाय वाढायला कोणच नाही. आपलं आपण मोठे पण होत नाही आणि त्यांना पण मोठं झालेलं आपण पाय खाली उडतोय. ते आपण स्वतः या पायावरती गचकन उभं राहत नाही. दुसऱ्यालाच आधी वाईट बोलायच्या आधी स्वतः आपण कसं आहे ह्याच्यावरती अवलंबून राहायला शिका. त्याचा वाढू नाही तर ना वाढू, आपला वाढतोय का ह्याच्यातच आनंद खास करायचा. दुसऱ्याचा वाढू नाही तर असंच येणं पैसे थापी लावू नाही तर ना पण राहू. त्याला काय घेणं नाही देणं नाही. त्याचा पैसे त्या कर्मानं आल्या जिंदगीमध्ये येताना काय घेऊन आला, पण जाताना त्यानं कमवलं ना. पण जमीन ही दुसऱ्याला तर झाली. ही जमीन मी आता आहे एकाच्या माणसाची आहे, अशी अशी जमीन आहे. पण एका 2, 4, 20, 25 वर्षांनी ही जमिनीमध्ये माझा हक्क राहणार नाही उभा राहण्याचा. ही जी जमीन आहे ती त्याची सगळी आहे, पण माझा संबंध काहीच नाही. नुसतं आलं तर बघून जाईल, जसं की कुत्र्यासारखी मी येईल रानानी फिनानी येईन, बगल फिगल आणि बघत बघत ही आपली जमीन होती. आपण आता मी वास घेत ह्या रानातली आता खायचं, ह्या रानात जायचं, बसायचं, लोळायचं. ही आधी कुत्र्याच्या जन्मात होईन, पण आपल्या माणुसकीत ह्यानं कमवलं ना आणून वरून. आताना आलता पण ह्यानं जाताना तर कमवून गेलाच ना. पूर्णपणे कमवताना त्यानं स्वतःचा विचार केला, आपला कसं का होईना पुढचं ते आपण कमवून तगाट राहायचं. आपल्याला पैसा आहे तर सगळं, पण पैसा आहे तर त्यानं दवाखाना केला आणि ज्यापाशी काहीच नाही त्याने नुसती दवाखान्याला पैसा वाचून मिली, पण सुधारणा काही झाली नाही. त्यापाशी ती जिथं तर राहिलं तर कसं तर खाल्लं, पण पोट्याला त्यानं खाल्लं, म्हातारपणी तरी खाल्लं, तरण्यापणी नाही खाल्लं. आणि जाताना तर काही घेऊन गेला नाही, पण ती त्यानं आईश केली ना, आईश केली, पैसा कमवला. आणि आपल्यापाशी आपण आईश करत नाही आणि पैसा पण कमवत नाही. आणि ते पैसा कमवलेला सगळा पूर्णपणे एखाद्या दोंड्याच्या आतमध्ये जरी ठुला तर दोंड्याला माहीत आहे एक ना एक दिवस दोंड्याची खूनपूजा केली जाते. आणि जिंदगीमध्ये मेल्यानंतर त्याच दोंड्याची खूनपूजा केली जाते. आणि मेल्यानंतर तीच दोंड्या एखाद्या बांधावरती कसलाही दोंडा घातला असो, तीच दोंड्या बांधावरती ठुला तर त्याचा आत्मा भटकत होता. ह्यानं लोकाला लय छळलं
आणि ही असं 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 झालं, ह्याचा काय उपयोग नाही. नगर आहे त्याची बडस्थळची जमीन मला, ह्याचा जमीन नगर आहे. ही जमीन फिमीन ह्यानं अशी अशी केली, लोकाला लोबललं फिबिलं सगळं केलं, आणि ही जमीन मला होऊन सुद्धा नग. हे असे म्हणणाऱ्यानंच आपण ब्रह्माग आहे. ह्याचा जमिनीचा बुडस्थळाचा काय नाही संबंध, आपण नशिबानंच आहे, ह्याच्यातच आनंद आहे. आणि पूर्णपणे कोण कसा आहे उपयोग नाही, आपण कसा आहे आणि कसा पैसा कमवला हेच महत्त्वाचं आहे. तुझ्या जिंदगीमध्ये तो पैसा जर कमवला नाही, लोकाला नुसतं छळलं, ही मग छळलं नाही तर तुझ्या भरोश्यावनं काम करून मग नाहीच केल्यावरती कोण पण आळमडळम करल ना, होऊन करल. आणि ती होऊन केल्यावरती याचा काय संबंध. पूर्णपणे तू कसंही जमीन असू, जायदाद असू, काय असू, पण त्यानं कमवलं तर ही महत्त्वाचं आहे. आपण होऊन तर कमवत नाही, आणि आपण चाललेल्या रस्त्यावनी कुठल्या रस्त्यानं होऊन गेलो आपल्याला होऊन माहीत नाही. आणि आपणच याड्या शहाण्या माणसाला 10 वेळा शहाणपणा शिकवतो. आधी आपण होऊन शहाणं बा टकोऱ्यावर टकोरं खांदून विचार करा कसं करायचं कसं नाही. आपण कर्म कसंही असो, पण तू कमवतोय हे महत्त्वाचं आहे. जाताना कोणच घेऊन जाणार नाही. मी बोलतोय पण मी तुझी जमीन जायदाद पैसा कमवलेला घेऊन जायच नाही. एखादा रुपये तर जाताना घेऊन जाईल, पण ती पण दुसऱ्याच होईल नदीत टाकल्यावर, आपला तर होणार नाही. आणि पूर्णपणे केलेला संघर्ष जित्यापणी करा, पण आधी कर्मानुसार करा. लोकाला पण छळायची तर छळलंच पाहिजे, तर आपल्यालाच वाईट आपणच करतो आपल्या माणसासमोर. अहो काय काय माणसं घासातला घास देत नाही तो, आणि पूर्णपणे त्यांच्या रस्त्यानं त्यांचं काम करतात. ती पाट्यापासून करते, ती उगवल्यापासून मावळ असतो का, तर त्यांना पूर्णपणे करायचं आहे ना. आपण होऊन काय करत नाही, आणि दुसऱ्याला पण आपण शिक्षण दिल्याशिवाय सुधरत नाही. आधी आपलं कर्म कसं आहे हीच महत्त्वाचं आहे. दुसऱ्याला कर्माचा दोष देऊन उपयोग नाही. आपण रातून दिवस आबोतोय घाम गाळून, ही कर्माचा फेरा आहे. आणि दुसरा कर्म कसंही असो, जमीन फिमीन मी पण घेऊन जाणार नाही, फक्त मेहनत करतोय. पण आधी तुम्ही जित्यापणी मेहनत करा, पैसा कमवून ठेवा, म्हणजे आपल्याला उपयोग येते. तुम्ही कमवत पण नाही, काहीच करत नाही, आणि दुसऱ्याला वाईट करून स्वतः काय करता ती समजत नाही. धन्यवाद. अजून पण स्वतःहून विचार करून वेळ आहे. हां.